कोणत्याही प्राण्यावर असली परिस्थिती कधी येऊ नये. तर विषय असा आहे, समोर जी आपल्याला पडलेली गाय दिसती ना, त्याला झालेला आहे लंपी आणि ही गाय एकदम फुल सिरियस आहे आणि याच्यामुळे दुसऱ्या देखील 3 जनावरांना लंपी झालेला आहे. याचं कारण फक्त एकच, टाइम असताना लंपीची लस न घेणे. आता मी असं म्हणत नाही की लंपीची लस घेतली असती तर लंपी झालाच नसता, होऊ पण शकतो, पण लंपीची लस घेतल्यामुळे जनावरांमध्ये प्रतिकार शक्ती तयार होऊन त्याला त्रास कमी होतो. तर कसं आहे पब्लिक, आजच्या दिवसाची सुरुवातच 4 लंपीच्या पेशंटापासून होती. आता या गायांना ऑलरेडी 3 दिवसापासून ट्रीटमेंट चालू होते. तेच ट्रीटमेंट आज रिपीट करायचं होतं. आता इथले सगळे एकदम ओके मध्ये उरकून घेतले. त्यानंतर आता असल्या खतरनाक रस्त्यांना पार करून आलो डायरेक्ट विजिट. आता इथं पण लंपीचाच विषय, पण इथं जास्त काही सिरियस नाही कारण आताच सुरुवात झालेली आहे. आता जेवढ्या लवकर ट्रीटमेंट चालू होईल तेवढ्या लवकर जनावर पण बरं होईल. त्यानंतर आता इथलं पण विजिट उरकून घेतलं. आता आपली गँग एकदा बघून घ्या, एकदम टॉपचा विषय. एवढं करून आता पुढच्या विजिट कर जायचं लागलेलो तेवढ्यात गाडीतलं पेट्रोल संपलं. मग काय पायानंच दाबत गाडी आणली पेट्रोल. आता एकदाच 300 रुपयाचं पेट्रोल टाकून घेतलं आणि ही 300 रुपयाचं पेट्रोल 3 दिवस पण जात नाही. चला म्हणलं आता जे आहे ते. त्यानंतर असंच लंपीचे 2 पेशंट, सलाईन लावायचं 1 पेशंट आणि 1 AI केल्यानंतर आजच्या दिवसाचा शेवट झाला. भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये.